आजच्या भागाची सुरुवात सायली आणि अर्जुनच्या भावनिक संवादाने होते। सायली अर्जुनला सांगते की हात भाजल्यानंतर प्रतिमा आत्याने तिची किती प्रेमाने काळजी घेतली। अर्जुन हसत म्हणतो, तुम्ही दोघी मायलेकींसारख्याच आहात। एकीला जरी काही झालं तरी दुसरीचं काळीज तुटतं। पण काळजी घेणारी माणसं आहेत म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाही। तिकडे अश्विनला इम्प्रेस करण्यासाठी प्रिया कॉफी बनवते, पण ती कॉफी खराब होते। रागाच्या भरात अश्विन तिच्यावर ओरडतो, मी किती वेळा सांगितलं मला कशी कॉफी लागते ते, तुला काहीच शिकायचं नाहीये। जर खरंच काळजी असतीस तर केव्हाच सगळं शिकली असतीस। तो संतापून तिथून निघून जातो आणि प्रिया अपमान गिळत तिथेच उभी राहते। दरम्यान सायली अर्जुनच्या रूममध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायला येते। दोघं रोमॅन्टिक मूडमध्ये असतानाच अश्विन तिथे येतो, त्यामुळे अर्जुन थोडा चिडतो। पण अश्विन लगेच गंभीर विषय मांडतो। तो सांगतो की हॉस्पिटलच्या तपासादरम्यान HR डिपार्टमेंटकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे। सुनीता काकडे नावाची नर्स खोटी बॉडी एक्सचेंज ज्या दिवशी झाली त्या दिवशी तीच नर्स ड्युटीवर होती। आणि धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्याच दिवशी तिने हॉस्पिटलमधून रिझाईन दिलं होतं। अश्विन अर्जुनला सुनीताचा पत्ता फॉरवर्ड करतो। इकडे जेलमध्ये महिप्त प्रचंड तणावात असतो, कारण अर्जुनने वकिलांबद्दल विचारपूस केलेली असते। साक्षी खोटी वकील बनून भेटायला आली होती। हे जर अर्जुनला कळलं तर सगळं उघड होईल असा विचार करत असतानाच नागराज पुन्हा त्याला मानसिक दबावात आणतो। नागराज त्याला धमकी देतो, तुझी मुलगी पनवेलच्या बाहेर जाऊच शकत नाही कारण ती प्रेमात आहे। महिप्त काही कळल्यासारखा आवाणतो। मग नागराज धक्कादायक खुलासा करतो, तो मुलगा म्हणजे सचिन दीक्षित, अर्जुन सुभेदारच्या सख्ख्या बहिणीचा नवरा। तो दोघींनाही नाचवतोय। तुझी साक्षी त्याच्या तालावर नाचते। हे ऐकताच महिपच्या पायाखालची जमीन सरकते। तिकडे अस्मिता सचिनसोबत चॅट करत असते। कल्पना येताच ती गडबडते। पूर्ण आजीने दिलेला टास्क ती पूर्ण करत असते। घरात नाश्त्याची तयारी सुरू असते। सायली सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते। प्रिया आदर्श सून असल्याचं नाटक करत सगळ्यांना विचारते। अश्विन येतो आणि नाश्त्याबद्दल विचारतो। प्रिया उत्तर देते, आत्ता किचनमध्ये जायला वेळ नाही। तेव्हा कल्पना टोमणा मारते, तुला तुझ्या नव्यासाठी काही बनवायचं असेल तर नक्की जा, आम्ही अडवणार नाही। अश्विन सगळ्यांसमोर म्हणतो, मला हवी तशी कॉफी बनव नाहीतर कालसारखी बेचव करशील। प्रिया अपमान गप्प सहन करते। तिकडे दुसऱ्या ठिकाणी सचिन फोनवर चॅट करत असतो। साक्षी त्याला संशयाने पाहते। ती अचानक मानसिक झटका येऊन वेड्यासारखी वागू लागते। हातात चाकू घेऊन धमकी देते, फोन दे मला, तू फक्त माझाच आहेस। आपल्या दोघांमध्ये कोणी आलं तर मी त्याला मारून टाकीन। सचिनही घाबरतो। दरम्यान सायली आणि अर्जुन सुनीता नर्सच्या पत्त्यावर पोहोचतात। सुरुवातीला ती काही सांगायला नकार देते, पण अर्जुन तिला स्पष्ट शब्दात सांगतो, खरं सांगितलंस तर तुला माफीचा साक्षीदार बनवतो, खोट ठेवलंस तर शिक्षा अट आहे। घाबरून सुनीता सगळं उघड करते। नागराजने तिला पैसे दिले होते। प्रतिमासारखी बॉडी अरेंज करण्याचा प्लॅन त्याचाच होता। खोटी बॉडी एक्सचेंज पूर्णपणे नागराजच्या सांगण्यावरून झालेली होती आणि इथेच नागराजविरोधातील सत्याचे एकामागून एक पुरावे अर्जुन सायलीच्या हाती लागायला सुरुवात होते।